महाराष्ट्रात आता ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या वादानंतर आणखी एका नवीन आरक्षण प्रकरणाचा भडका उडाला आहे. या प्रकरणाच्या मध्यस्थानी आहे संपूर्ण राज्यभरातील मांग मातंग हा समाज. राज्य सरकारला या संदर्भात 26 मेची डेडलाईन देण्यात आली असून राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला आहे. अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या SC आरक्षणात फक्त काही विशिष्ट जातींनाच फायदा मिळत असल्याचा आरोप आता मातंग समाजाकडून लावण्यात येतोय. म्हणूनच या प्रकरणात दलित समाजात दोन गट परस्पर विरोधी निर्माण झाले आहेत. तर आता खरोखर SC आरक्षणाच्या या 13% काही जातींना अन्याय झालाय का? बदर समितीच्या कोणत्या अहवालामुळे आता महाराष्ट्राचे राजकारण तापणार आहे? तर चला सध्या राज्यातील दलित समुदायासाठी महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या प्रकरणाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आता महाराष्ट्रात पुन्हा एकदा अनुसूचित जाती म्हणजेच SC प्रवर्गातील उपवर्गीकरणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. न्यायमूर्ती अनंत बदर समितीच्या अहवालात तातडीने लागू करण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्रातील मांग मातंग समाजाकडून करण्यात येते. सोबतच ही मागणी पूर्ण न झाल्यास संपूर्ण महाराष्ट्रभर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा सकल मांग मातंग समाजाकडून महायुती सरकारला देण्यात आला आहे. तर मित्रांनो, आता जाणून घेऊयात मांग मातंग समाजाची ऐतिहासिक पार्श्वभूमी. मातंग समाज हा SC प्रवर्गातील अत्यंत महत्त्वाचा, मोठा आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला समाज आहे. क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या समाजाचे थोर सुपुत्र आहेत. हा समाज पारंपरिकदृष्ट्या अत्यंत लढवय्या असला तरी स्वातंत्र्यानंतर इतके वर्ष होऊन देखील समाजातील बहुतांश घटक शैक्षणिक, आर्थिक आणि शासकीय नोकऱ्यांमध्ये फारच मागे पडल्याचे चित्र आहे. बदर समितीच्या अहवालानुसार यासाठी इंजिनिअरिंग कॉलेजमधील प्रवेश केलेल्या विद्यार्थ्यांच्या माहितीच्या आधारे संपूर्ण आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार सध्या स्थितीत SC प्रवर्गात एकूण 13% आरक्षण आहे, ज्यामध्ये 59 विविध जातींचा समावेश आहे. मात्र मातंग समाजाचा असा गंभीर आरोप आहे की या 13% आरक्षणात त्याचप्रमाणे बार्टीसारख्या सरकारी योजनांमध्ये बहुतांश फायदा हा काही मोजक्या आणि प्रगत जातींनीच घेतला असून मातंग समाजासह SC प्रवर्गातील इतर जाती वाट मिळवण्यापासून दूर राहिले आहेत. याच पार्श्वभूमीवर ऑगस्ट 2024 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला होता. यानुसार राज्य सरकारने अनुसूचित जातींच्या आरक्षणात उपवर्गीकरण म्हणजेच सब कॅटेगरायझेशन करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार SC आरक्षणात अ, ब, क, ड असे उपवर्गीकरण केले जाणार असल्याचे सांगितले गेले. या निर्णयानंतर महाराष्ट्र सरकारने न्यायमूर्ती अनंत बदर यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीचे गठन केले. या समितीच्या प्रमुख उद्दिष्ट राज्यातील अनुसूचित प्रवर्गातील कोणत्या जाती खरोखर मागे राहिल्या आहेत याचा सखोल अभ्यास करणे हे होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार न्यायमूर्ती बदर समितीने आपला अहवाल राज्य सरकारला सादर केला आहे. त्यामध्ये खरोखर मांग मातंग समाज हा मागास असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. म्हणूनच या समाजाला 5% अधिक आरक्षण किंवा आरक्षणाच्या अधिक टक्का देण्याबाबत शिफारस केल्याचे समजते. पण खरा वाद इथूनच सुरू होतो, कारण माजी मंत्री रमेश बागवे आणि दिलीप काळंबे यासारख्या काही मातंग नेत्यांनी असा आरोप लावलाय की सरकार हा अहवाल सार्वजनिक करत नाहीये. म्हणूनच सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून हरकती मागवण्याच्या नावाखाली हा विषय मुद्दामून लांबणीवर टाकला जातोय. तर दुसरीकडे प्रकाश आंबेडकरांसारख्या दलित नेत्यांनी या उपवर्गीकरणाच्या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. त्यांच्याकडून अशी भीती व्यक्त केली जात आहे की या निर्णयामुळे दलित समाजात आणि अनुसूचित प्रवर्गात फूट पडू शकते. दरम्यान आता मातंग समाजाकडून राज्य सरकारला 26 मेची डेडलाईन देण्यात आली आहे. त्यामुळे सरकार आता या प्रकरणावर काय निर्णय घेते आणि हा तिढा आता कसा सुटतो हे पाहणे देखील तितकेच महत्त्वाचे ठरेल. तर मित्रांनो, या संपूर्ण विषयावर तुम्हाला काय वाटतं? SC प्रवर्गात उपवर्गीकरण करण्याचा निर्णय हा खरोखर योग्य आहे की नाही? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या बोलेमेटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.